विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये चालू घडामोडीच्या विषयावरती बोलणार आहोत। चालू घडामोडीचे जे काय प्रश्न असतात हे प्रश्न आपल्या परीक्षेला आवर्जून विचारले जातात आणि त्यांचा जो काय प्रमाण आहे किंवा त्यांचं एकंदरीत प्रश्नाची जी काय काठिण्य पातळी आहे ही आपण विचारात घेऊन वेगवेगळ्या परीक्षाचा विचार करून हे जे प्रश्न आहेत हे तुमच्यासाठी आम्ही दररोज बनवत असतो आणि साधारणतः एका लेक्चरमध्ये तुम्हाला 10 प्रश्न या ठिकाणी शिकायला मिळतात आणि हे 10 प्रश्न तुमच्यासाठी अतिशय गरजेचे आहेत। कारण या प्रश्नांचं तुम्हाला एका प्रकारचं स्पष्टीकरण मिळतं किंवा विश्लेषणात्मक हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या समोर आम्ही प्रदर्शित करण्याचा जो काय प्रयत्न आहे हा प्रयत्न या माध्यमातून केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये जे काही प्रश्न असतील हे प्रश्न कोणत्या स्वरूपाचे आहेत आणि कितपत आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि या प्रश्नाचं विश्लेषण देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर आजचा जो काय पहिला प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नाचं विश्लेषण देत आहे। चला तर आपण बघूयात या ठिकाणी काय म्हटलंय। भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण ठरला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर याचं करेक्ट उत्तर काय आहे तर आयन वैष्णेर अशा पद्धतीचं त्याचं नाव आहे आणि हा काय ठरलेला आहे तर 92 नंबरचा ग्रँड मास्टर ठरलेला आहे। ओके, आपण दुसरा प्रश्न पाहूयात। बघा काय म्हटलंय तर जगातील सर्वात मोठा 210 टन वजनाचा आणि 33 फूट उंचीचे महाकाय शिवलिंग हे जे आहे हे शिवलिंग कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, मोतीहारी। आणि हे मोतीहारी कुठे आहे, बिहार या ठिकाणी आपल्याला असलेलं बघायला मिळतंय, म्हणून हे पण लक्षात राहू द्या। या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि एक कायम लक्षात राहू द्या। बघा एक चंपारण्य नावाचा एक जिल्हा आहे आणि हे जे हा जो चंपारण्य आहे या चंपारण्यामध्ये महात्मा गांधींनी 1917 मध्ये काय केलं होतं तर उपोषण केलं होतं मित्रांनो। आणि हा जो सत्याग्रह आहे चंपारण्याचा जो काय सत्याग्रह आहे महात्मा गांधींच्या आयुष्यामधला तो पहिला सत्याग्रह ठरलेला होता। दक्षिण आफ्रिकेवरून महात्मा गांधी जे आहेत ते कोणत्या तारखेला आले होते, 9 जानेवारी या तारखेला आले होते। 9 जानेवारी 1915 या तारखेला भारतात आले आणि त्यामुळे हा जो दिवस आहे हा दिवस आपण भारत प्रवासाचा दिवस म्हणून किंवा दिन म्हणून साजरा करतो। आणि त्यानंतर 15 नंतर त्यांनी पुढे इथे पहिला सत्याग्रह केला। सत्याग्रहाचं नाव होतं चंपारण्य आणि या चंपारण्य जिल्ह्यामध्येच हे मोतीहारी नावाचं ठिकाण आहे मित्रांनो। आणि या मोतीहारी ठिकाणामध्ये आता आपल्याला काय मिळालेलं आहे, एक शिवलिंग मिळालेलं आहे आणि जे अतिशय महाकाय आहे। महाकाय म्हणजे काय तर प्रचंड मोठं असं शिवलिंग आहे ज्याची उंची 33 फूट आहे आणि त्याचबरोबर वजनाचा विचार केला तुम्ही तर 210 टन तब्बल इतकं जे वजन आहे हे वजन तुम्हाला या शिवलिंग याचं दिसणार आहे। आणि जे मोतीहारी या ठिकाणी आहे, मोतीहारी हे बिहारमध्ये, हे पण लक्षात राहू द्या। आणि मग तुम्हाला कळालं पाहिजे की या ठिकाणी आपल्या जीके मध्ये हा प्रश्न इथे महत्त्वाचा ठरतो। याला लिंक करून एक प्रश्न विचारला जाईल की महात्मा गांधींचं पहिला सत्याग्रह कोणता होता तर तो चंपारण्य होता। आणि त्यानंतर असं देखील विचारलं जातं की या चंपारण्यामध्ये महात्मा गांधींनी यायला पाहिजे यासाठी आमंत्रण कोणी दिलं होतं तर राजकुमार, व्यवस्थित लक्ष द्या, राजकुमार शुक्ला यांनी दिलं होतं। बघा लक्षात ठेवा, राजकुमार शुक्ला ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती 1916ला जे अधिवेशन झालं होतं लखनौ या ठिकाणी काँग्रेसचं आणि या लखनौ अधिवेशनामध्ये ती व्यक्ती आली होती आणि त्या व्यक्तीने काय म्हटलं होतं महात्मा गांधींना की तुम्ही काय करा तर चंपारण्य या ठिकाणी काय होत आहे तर शेतकऱ्यांची अमानुषाची जे काय नुकसान आहे हे नुकसान ब्रिटिशांच्या माध्यमातून होत आहे, त्यांचा छळ होतोय, त्यांना नीळ या पिकाचं जे काय सक्ती आहे ही सक्ती या ठिकाणी केली जात आहे नीळ उत्पादनाची। आणि या विरोधामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, सत्याग्रह करून तुम्हीच हा जो न्याय आहे हा न्याय देऊ शकतात। म्हणून आमंत्रित करणारी व्यक्ती कोणती होती तर राजकुमार शुक्ला, म्हणून हा पण या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा ठरतो। हे सगळं PYQ आहे। पहिला सत्याग्रह कोणता तर चंपारण्य, जो कधी झाला 1917 मध्ये। कुणी आमंत्रण दिलं होतं, राजकुमार शुक्लाने दिलं होतं। कोणत्या पिकासाठी
कोणत्या पिकाच्या उत्पादनाच्या विरोधात हा सत्याग्रह होता, तर नीळ हे पीक आहे. हे सगळं तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. हा एक या ठिकाणी महत्त्वाचा जीकेचा मुद्दा आहे. तुम्हाला काय केलं जातं की जीकेमध्ये करंट ओरिएंटेड जे काय एक रिलेशन आहे हे इथे साधलं जातं आणि त्याच्या माध्यमातून मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात आणि काही प्रश्न हे अवांतर पण असतात. आता बघा, इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा ही जी स्पर्धा आहे, जी स्पर्धा 2026 मध्ये झाली आणि या स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये विजेतेपद जे आहे ते कोणत्या महिलेनं पटकावलंय अशा स्वरूपाचा आपण प्रश्न तयार केलाय. आणि इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा जी आहे ही स्पर्धा मुंबई या ठिकाणी पार पडली होती. म्हणजे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यात करेक्ट उत्तर काय आहे, यन से यंग नावाची ही महिला आहे आणि ज्या महिलेने या ठिकाणी काय केलं तर विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. इथे मी महिला गट सांगितलाय, कदाचित तुम्हाला इथे पुरुष गट देखील विचारला जाऊ शकतो, म्हणून ते पण लक्षात राहू द्या. जर पुरुष गट विचारला या स्पर्धेचा तुम्हाला, तर पुरुष गटावरती देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर लिन चुन ई अशा पद्धतीचे हे नावं आहेत. हे नावं जरा लक्षात राहू द्या. या नावावरूनच तुम्हाला हा प्रश्न जो आहे हा प्रश्न तुम्हाला टॅकल करता येणार आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, 21व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ही जी मॅरेथॉन आहे मित्रांनो, या मॅरेथॉनमध्ये महिला गटाचं जे काय विजेतेपद आहे हे पद कुणी जिंकलेलं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर मित्रांनो या ठिकाणी हे आहे की येशी कलायू चोकोले अशा पद्धतीने हे उत्तर आहे. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. हा एक महत्त्वाचा प्रश्न इथे होतोय. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा, तर 21व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन झाली. जसं महिला गट विचारलं तसंच काय विचारतात ते पुरुष गट विचारतात. मग ते पुरुष गटाचं काय उत्तर असणार आहे, तर हे असणार आहे ताडू आबेते देमे अशा पद्धतीचं हे उत्तर आहे. म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे जाऊयात. बघा, लक्ष द्या, 2025 आणि 26 या वर्षामध्ये विजय हजारे ट्रॉफी जी आहे या ट्रॉफीच्या निमित्ताने एक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. मग या स्पर्धेचं प्रामुख्याने विजेतेपद जे आहे ते कोणत्या गटाने कोणत्या संघाने पटकावलेलं आहे, तर ते विदर्भ या संघाने पटकावलेलं आहे किंवा विदर्भ या ठिकाणी काय झालेलं आहे विजयी झालेला आहे. आणि विदर्भाने कुणाला हरवलेलं आहे, तर सौराष्ट्र याला हरवलेलं आहे. हे पण लक्षात राहू द्या. 38 गुणाने त्याला काय केलेलं आहे, हरवलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. आपण पुढे जाऊयात. नंतर लक्ष द्या, अलीकडेच काय झालेलं आहे, केंद्रीय दक्षता आयोग जो आहे, ओके, तर हा केंद्रीय दक्षता आयोग जो आहे या दक्षता आयोगामध्ये दक्षता आयुक्त म्हणून किंवा या पदावरती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ती व्यक्ती कोण आहे किंवा त्यांचं नाव काय आहे, तर प्रवीण वशिष्ठ असं त्यांचं नाव आहे. आणि हे 1991च्या बॅचचे कोण होते, तर IPS अधिकारी होते मित्रांनो. आणि हे IPS अधिकारी कोणत्या केडरचे होते, तर बिहार हे त्यांना काय मिळालेलं होतं, केडर मिळालेलं होतं. म्हणून हे पण तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. हा पण एक चांगला मुद्दा बघायला मिळेल. आता बघा, 9व्या आंतरराष्ट्रीय मसाला परिषद जी आहे, कितवी परिषद आहे ती, 9वी परिषद आहे. परिषदेचं नाव तर आंतरराष्ट्रीय मसाला परिषद. आणि मित्रांनो, जगामध्ये मसाला उत्पादनामध्ये भारत हा जो देश आहे हा जगात सर्वात पॉप्युलर किंवा मग प्रसिद्ध असा देश आहे आणि आजही तो आहे. आणि प्रामुख्याने ही जी परिषद आहे ही परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती, तर त्याचं करेक्ट उत्तर काय लिहायचं आहे तुम्हाला, तर कोची असं लिहायचं आहे. आणि हे कोची कुठे आहे, तर हे कोची केरळ या राज्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे, बघायला मिळणार आहे. आणि ज्या केरळमध्ये एक बिल पास करण्यात आलेलं आहे आणि त्या बिलाचं काय नाव आहे, तर केरळचं त्यांना नामकरण करायचं आहे. बघा, काय करायचं आहे, त्यांना नामकरण करायचं आहे. आणि काय नाव ठेवायचं आहे, तर त्यांना केरळम, बघा केरळम अशा पद्धतीने ते काय करणार नाव ठेवणार आहेत. लक्षात राहू द्या. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अशाच प्रकारचं बिल हे जे आहे हे पश्चिम बंगाल या राज्यासाठी पण काय केलेलं आहे, तयार करण्यात आलेलं आहे. या बिलाला मान्यता मिळालेली नाही, कारण हे बिल काय म्हणतं, तर बांगला असं आमच्या प्रदेशाला तुम्ही काय द्या, नाव द्या. अशा प्रकारचा जो काय प्रस्ताव आहे हा प्रस्ताव
प्रामुख्याने ममता बॅनर्जीच्या सरकारने या ठिकाणी राबवलेला आपल्याला बघायला मिळतोय. म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे करंटचे विषय आहेत, याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये विचारून झालेलं आहे. आणि आजचा एक शेवटचा प्रश्न आपण पाहूयात. भारताचा पहिला फूड स्टॅक सार्वभौम AI पार्क आहे हा. आणि हा जो पार्क आहे AI पार्क इंटेलिजंट तर ज्याला आपण हे म्हणूयात इन्फॉर्मेशन म्हणूयात, तर हे जे आहे तर या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजंट प्रकार आहे किंवा इनिशिएटिव्ह आहे. आणि हा जो पार्क आहे हा पार्क खालीलपैकी कुठे चालू करण्यात आलेला आहे किंवा सुरू करण्याचं काय केलेलं आहे इथे ठरवलेलं आहे. चेन्नई, आणि चेन्नई ही तमिळनाडूमध्ये तुम्हाला बघायला मिळते. या ठिकाणी तुम्हाला सर्वांना कळालंच असेल. आपण या ठिकाणी थांबूयात. आपले जे काय चालू घडामोडीचे प्रश्न असतात ते या पद्धतीचे असतात. त्यासाठी कधीही पाहायला विसरू नका. दररोज आपण एक लेक्चर काय करत असतो, अपलोड करत असतो. आणि तुमचा प्रचंड प्रतिसाद असणं महत्त्वाचं आहे. आणि काही गोष्टी कमेंट करा, लाईक करा. या व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे मित्रांनो, जेणेकरून आम्हाला एक उत्साह येतो की तुम्हाला चांगले चांगले जे काय लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स आम्ही घेऊन येत जाऊ. ओके, धन्यवाद.